हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज ठाण्यामध्ये प्रकट मुलाखत. आपलं ठाणं आपला देवाभाऊ या शीर्षकाखाली ठाण्याच्या विकास कामांवर करणार मुलाखतीत भाष्य. ठाकरे बंधूंच्या पहिल्या संयुक्त मुलाखतीचा पहिला टीजर समोर. पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची एकत्र मुलाखत. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत, राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांचा पुण्यामध्ये भव्य रोड शो. पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांचं विशेष लक्ष. नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचा रोड शो. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेचं भव्य शक्ती प्रदर्शन. भाजप पक्ष हा दुतोंडी गांडूळ, तर मोदींना काँग्रेसमुक्त भाजप करायचं आहे, पण राज्यात वेगळी स्थिती आहे, संजय राऊतांचं सूचक विधान. महापालिका भाजपच्या प्रचार गीताला निवडणूक आयोगाची परवानगी नाही, कारण प्रचार गीतामध्ये भगवा शब्द असल्यानं निवडणूक आयोगाने प्रचार गीत नाकारलं. भाजप आता काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. बाहेरच्या नेत्यांनी भाजपचा ताबा घेतलाय. निष्ठावंतांवर मात्र आली आहे सतरंज उचलण्याची वेळ. जयंत पाटलांकडून भाजपवर सडकून टीका. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात पुकारण्यात आलेला बंद अमित देशमुखांच्या आवाहनानंतर मागे. लोकशाहीतल्या योग्य आणि सुसंस्कृत मार्गाने विरोध करण्याचं केलं आवाहन. नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत. नाशिकमध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत. काय आव्हान असेल मतदारांना तुमचं या सगळ्याच्या निमित्तानं? मला वाटतं लोकांनी जे आहे हे शिंदे साहेबांकडे बघून जे आहे ते मतदान करावं. शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये ज्या योजना आल्या, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, ज्येष्ठांसाठी योजना असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली, मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा नाशिकमध्ये आला. त्याच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये देखील आम्हाला काम करायचं आहे. नाशिककरांसाठी जिव्हाळ्याचा विषय रिंग रोडचा असेल, मेट्रोचा विषय असेल, त्याचबरोबर कुंभमेळ्याचा विषय असेल. आज शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमाने महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये जेवढा निधी बघा मिळाला आमदारांना किंवा लोकप्रतिनिधींना, तेवढा निधी जो आहे तो त्यांच्या कार्यकाळामध्ये मिळाला. तर नाशिककरांना पण मला सांगायचं आहे की शिंदे साहेबांच्या नगरविकास विभागाच्या माध्यमाने त्या नाशिकमध्ये जेवढी चांगली इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जी आहेत ही करायची असतील तर आपल्याला शिवसेनेचा महापौर जो आहे तो आपल्याला निवडून द्यावा लागेल. शेवटचा प्रश्न, भाजपने तुम्हाला एकटं पाडलेला आहे, त्याचा काही परिणाम कुठे कुठे युती झालेली आहे, कुठे कुठे वेगळं लढतोय. एकटा पाडण्याचा विषय नाहीये. शिवसेना एकटीच निवडणूक लढली नगर परिषदेची, 135 जागा लढली, 64 जागेवरती नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष बसला. सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेचा राहिलेला आहे. नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रोड शो सुरू आहे. त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो. न्यूज 18 लोकमतशी ते स्वतः बोलत होते. पुढे जाऊया. मुंबईजवळचं उपनगर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिलाय. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एकत्र आलेत, त्यामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या जोरावर भाजप अंबरनाथ परिषदेमध्ये बहुमतात येणार आहे. तर यावर शिवसेना शिंदे गटानं देखील उत्तर दिलं. ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेनं केली. ही युती शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जे अभद्र युती त्याने या ठिकाणी केली आणि त्या भाजपचा जो काँग्रेस मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी
अंबरनाथमध्ये झालेला आहे आणि जी पारंपरिक युतीला तोडून त्यांनी काँग्रेसबरोबर युती करून ज्या येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेचे जे इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामध्ये एक चुकीचा संदेश देण्याचं काम केलं का काय असं या ठिकाणी आम्हाला वाटते. यांच्याबरोबर युती केली असती तर ती अभद्र युती झाली असती. जनतेला दिलेल्या विश्वासाला तडा गेला असता. कारण की जनतेला आम्ही सांगितलं होतं ही भ्रष्टाचार आणि भयमुक्त अंबरनाथ करणार. जर यांच्याशी आम्ही युती केली असती तर नक्कीच ही अभद्र युती ठरली असती. परंतु अंबरनाथच्या विकासासाठी आम्हाला हा गट एकत्र करून आम्हाला हे अंबरनाथच्या विकासाला एक चालना द्यावी लागली. अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेससोबत युती का केली याचं उत्तर भाजप नेतेच देऊ शकतील अशी प्रतिक्रिया दिली श्रीकांत शिंदे यांनी. नगर परिषद में युति नहीं हुई, लेकिन महानगर पालिका में मैक्सिमम जगह पर ये युति हो, क्योंकि युति के कार्यकर्ता हमेशा लोकसभा हो या विधानसभा हो एक साथ आकर काम करते हैं. जब कार्यकर्ता का चुनाव होता है तब कार्यकर्ता को ऐसा लगता है कि तभी भी महायुति होनी चाहिए, तो इसलिए महायुति मैक्सिमम जगह पर है. अभी अंबरनाथ नगर परिषद में जो गठबंधन यहाँ पर हुआ है उसके बारे में अगर आप भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं को अगर पूछोगे तो वो अच्छे से आपको जवाब दे पाएंगे कि उन्होंने कांग्रेस के साथ जो है अलायंस क्यों किया. तो मुझे लगता है कि हमेशा शिवसेना ने अंबरनाथ में डेवलपमेंट की राजनीति की है. मला आश्चर्य भारतीय जनता पक्षाचं वाटतं. त्याला काँग्रेसमुक्त भारत करायचं होतं मोदींना. महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे. एक तर अर्धी काँग्रेस त्याने भाजपात सामील करून घेतलेली आहे आणि उरलेल्या ठिकाणी ते युती करतायत त्यांच्या बरोबर सरळ एमआयएम बरोबर. बघा एमआयएम बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली आहे का मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे. नाही मला आज मी त्यांचा अजून तपासलं नाही आहे. मला तपासावं लागेल की अंबरनाथमध्ये काय परिस्थिती आहे, तिथली स्थानिक परिस्थिती काय, यावर काय चर्चा झाली असेल, काय निर्णय झाला असेल. पण नक्की मी तपासून घेईल आणि यावर मग मला आपलं त्या ठिकाणी मांडता येईल. पुढच्या बातमीकडे आपण बोलूया. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे. यावरून देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसला सोबत का घेतलं याबाबत स्थानिक नेत्यांना मुख्यमंत्री स्थानिक नेत्यांना विचारणा करणार आहेत असं सूत्रांकडून कळत आहे. अकोल्यातील अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम एकत्र आलेत. अकोट नगर परिषदेमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलाय. दरम्यान काँग्रेस आणि वंचित वगळता इथे सगळ्यांनी अकोट विकास मंचाची स्थापना केली आहे. भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा एमआयएम भाजपचा मित्रपक्ष झालाय. याशिवाय या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि बच्चू कडूंचा प्रहार असा पक्ष एकत्र आलेले आहेत. कालच या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं एमआयएमला पाठिंबा दिला. पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाई भाई आणि आम्हाला ज्ञान देतात. अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे नाही काय झाले. मीरा भाईंदर आणि अमरनाथ मध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा. मग आता हिरवे नाही झाले. मी जे म्हणतो ना दुतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे. त्यांच्यात काही खरं नाही. भाजप आणि एमआयएमची छुपी युती झालेली आहे. अकोल्यातलं हे अकोट इथं विशेष असं आहे की भाजपला एमआयएमला सोबत घ्यावं लागलंय, कारण भाजपनंतर एमआयएम 5 उमेदवार निवडून आलेला सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. आणि बाकी इतर जे सगळे पक्ष आहेत म्हणजे अगदी शिंदेंची शिवसेना, उबाठा, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस असे सगळे एकत्र येऊन त्यांनी एका विकास मंचची स्थापना केलेली आहे भाजप विरोधात. आणि त्यात बच्चू कडूंची संघटना सुद्धा आहे. म्हणजे ते सगळे पक्ष एकत्र एका बाजूला विकास मंचात आणि दुसरीकडे भाजप
ज्यांचा नगराध्यक्ष बसलेला आहे आणि त्यांना साथ दिलेली आहे MIMने, म्हणजे असं सुद्धा अकोल्यातल्या अकोटमध्ये बघायला मिळालेलं आहे. ही जी वेगळी अशी आघाडी आहे, विकास मंचची आघाडी, त्याची कालच जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंद झालेली आहे. राज्यात शिवसेना भाजप एकत्र, पण काही ठिकाणी अशा वेगवेगळ्या अभद्र युती बघायला मिळत आहेत. म्हणजे जसं आपण बघितलं अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र आली आहे, तर मुख्यमंत्री पण याविषयी स्थानिक नेत्यांना विचारणा करणार आहेत. तर इकडे अकोल्यातल्या अकोटमध्ये एका बाजूला सगळे पक्ष आणि दुसरीकडे नगराध्यक्ष भाजपचा आणि भाजप आणि MIMचे 5 उमेदवार हे एकत्र, अशी एक युती बघायला मिळते. स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला सांगितलेले होते जेव्हा नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुका होत्या, त्यामुळे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या युती आघाड्या झालेल्या आहेत. तर ज्या ठिकाणी पक्षाच्या नीती नियमांना धरून आघाडी किंवा युती नाही, तिथे मात्र स्थानिक नेत्यांना विचारणा केली जाते. नागरी गट जेव्हा बनवतो किंवा एखादा विकासाचा गट बनतो किंवा डेव्हलपमेंटचा गट तयार होतो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात. आणि त्यामुळं मला वाटतं शेवटी एक काहीतरी स्थानिक लेवलला आघाडी झाली असेल, डेव्हलपमेंटकरता आघाडी झाली असेल, त्या अनुषंगाने काही तिथे गट तयार झाला असेल, त्यावरही मी त्या ठिकाणी तपासून घेणार आहे. नागपुरामध्ये उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विशेष मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नागपुरामध्ये उद्या तर्री पोहा विथ देवाभाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणार आहेत. नागपुरामध्ये ही प्रकट मुलाखत असेल. या कार्यक्रमामध्ये नागपुरात शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत चर्चा होणार आहे. तर मुख्यमंत्री आपल्या विकासाचा अजेंडा मांडणार आहेत. तर नागपूरमध्ये उद्या मुलाखत होतीये, आज ठाण्यामध्ये मुलाखत होतीये. मुंबईमध्ये मनसेला आणखी एक धक्का बसलेला आहे, तो वीरेंद्र तांडेल यांच्या रूपानं. मनसेचे माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांनी राजीनामा दिलेला आहे. पक्षात अपमानास्पद वागणूक मिळतेय, कोणत्याही प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही, अशा परिस्थितीत काम करणं शक्य नाही, असा आरोप तांडेल यांनी केलेला आहे आणि आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. स्थानिक पातळीवर होणाऱ्या पक्षांतर्गत कुरघोडीवर नाराज होऊन तांडेल यांनी राजीनामा दिलाय. वीरेंद्र तांडेल हे मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या कोर कमिटीचे सदस्य होते. शिवसेना, उबाठा आणि मनसेची पालिका निवडणुकीमध्ये युती झालेली आहे. मात्र दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन झालं नसल्याचं मुंबईतल्या एका घटनेवरून समोर आलं. अंधेरीतील मनसे पदाधिकारी मनीष धुरी यांनी थेट राज ठाकरेंना पत्र पाठवून नाराजी नोंदवली. इथं मनीष धुरींचे बंधू कुशल धुरी यांना मनसेनं उमेदवारी दिली आहे, पण शिवसेना उबाठा पदाधिकारी प्रचारात सहकार्य करत नाहीत, असा आरोप मनीष धुरींनी केलाय.